खासदार संजय भाऊ देशमुख यांची गावंडे परिवाराकडे सांत्वनपर भेट। रिसोड धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरण, रुग्णसेवा इत्यादी क्षेत्राकरिता खर्ची घालून बचत गटाच्या माध्यमातून कितीतरी महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या समृद्धी गृह उद्योग कारंजाच्या संस्थापिका स्व. छायाताई गजानन राव गावंडे यांचे नुकतेच दिनांक 13 जून 2025 रोजी त्यांचे वडील बंधू स्वर्गीय सुनील नारायणराव काळे यांच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्यामुळे भावाचे पाठोपाठ सौ. छायाताई यांचेही निधन झाले होते। त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत होती आणि ठिकठिकाणाहून शोक संवेदनाही व्यक्त केल्या जात आहेत। स्वर्गीय छायाताई यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे गावंडे परिवाराची पोकळी केव्हाही भरून निघणार नसून त्यांचे घर एकमेव गृहिणीपासून वंचित झाले आहे। त्यांचे पती गजाननराव गावंडे हे अर्ध्या गिनीच्या जाण्याने एकाकी पडले आहेत। अविवाहित मुलाचा सुद्धा मायेचा पाझर निघून गेला आहे। त्यांना पती, एक अविवाहित मुलगा प्रतीक, 2 विवाहित मुली सौ. कोमल आणि सौ. समृद्धी असे अपत्य आहेत। ही वार्ता वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या कानावर पडताच त्यांनी गावंडे परिवाराचे सांत्वनाकरिता त्यांचे घर गाठले आणि गावंडे व काळे दोन्ही परिवाराचे सांत्वन करीत त्यांना धीर दिला, असे वृत्त खा. संजय भाऊ देशमुख मित्रमंडळ कारंजाचे प्रदीप वानखडे यांनी कळविले आहे। महाभारत न्यूज कारंजा।